विधानसभा निवडणुकीच्या आधी दोन माणसं मला भेटायला आली होती। 160 जागा निवडून आणण्याची मला गॅरंटी देत होते। शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट। विधानसभेच्या वेळी पवारांना दोन व्यक्तींनी मतदार यादीमधील धांदलीबाबत आणि 160 जागांवर मतांच्या फेरफाराबाबत सांगितलं। शरद पवार यांच्या वक्तव्याला आव्हाडांचा दुजोरा। राहुल गांधींच्या प्रश्नांना आयोगाकडून उत्तर हवं, भाजपाकडून नको। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आक्षेप नोंदवलाय। आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे, शरद पवारांची मागणी। ठाकरेंची आसन व्यवस्था हा चर्चेचा विषय कसा होऊ शकतो? विनाकारण राजकारण सुरू, शरद पवारांची प्रतिक्रिया। आणि एक थिएटरमध्ये तुम्ही पहिल्या रांगेमध्ये बसता की मागच्या? घरगुती वातावरणामध्ये कुणी कुठे बसायचा हा आमचा निर्णय। ठाकरेंच्या आसनाच्या ठिकाणावरून टीका करणाऱ्यांना आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर। इंडिया आघाडीचा 11 ऑगस्ट रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा। निवडणूक घोटाळ्याच्या विरुद्ध लढा उभारण्याचा विरोधी पक्षांचा इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये निर्णय। राहुल गांधींसह खरगेंची ठाकरेंसोबत चर्चा। आयोगाच्या विरोधातील लढा तीव्र करणार। इंडिया आघाडी निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढणार, संजय राऊत यांची माहिती। राहुल गांधींनी सलीम जावेदकडून स्क्रिप्ट लिहून घेतली आणि हरण्याचं कारण आता शोधून ठेवलं। मतदानामध्ये घोळ झाल्याच्या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार। शिर्डी मतदारसंघात सुद्धा मतदार नोंदणी घोटाळा। आयोगानं माहिती दिली नाही, बाळासाहेब थोरात यांचा आरोप। तर स्वतःचं अपयश झाकण्यासाठी थोरातांचं बेताल वक्तव्य, विखे पाटलांचा पलटवार। ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत इंडियामध्ये कुणाला आक्षेप नसल्याचं वाटतं। ठाकरे बंधूंची युती इंडिया आघाडीचा विषय नाही, संजय राऊत यांच्याकडून स्पष्ट। ठाकरे बंधूंच्या युतीवर एकवाक्यता कशी करता येईल चर्चा करू। ठाकरे बंधूंच्या युतीवर शरद पवार यांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंना आम्ही जेवढं ओळखतो त्यावरून त्यांचा पुढचा मार्ग कसा असेल याचा अंदाज लवकरच येईल। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर शरद पवारांचं मोठं विधान। दोन भाऊ एकत्र आले तर आम्हाला आनंदच, मात्र दोन भाऊ एकत्र येणार असल्यामुळे अनेकांच्या पोटामध्ये गोळा आला, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। मुंबईच्या विकासासाठी दोन्ही ठाकरे परिवार एकत्र येत असल्यास स्वागतच। ठाकरे बंधूंच्या युतीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया। आम्ही अटी शर्थींवर दिल्लीमध्ये जातो, लाचारांचा गट शेपट्या हलवत दिल्लीमध्ये फिरतोय, संजय राऊतांची टीका। वरळी कोळीवाड्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार आदित्य ठाकरे आमने सामने। नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं दोन्ही नेते कोळीवाड्यामध्ये आले होते। कोळी बांधवांनी मला निमंत्रित केलं, शिंदेंची प्रतिक्रिया। वरळीमधील नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमात शिंदे सेनेच्या महिला शाखा प्रमुखाची पोलिसात तक्रार। ठाकरेंच्या युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश शिंदेने धक्काबुक्की केल्याचा आरोप। सिद्धेश शिंदे आमदार सुनील शिंदे यांचा मुलगा। मला माझ्या मुलावर 100% विश्वास, तो असं करणार नाही। आम्ही शिवसैनिकांच्या घराण्यातील महिलांचा मानसन्मान राखणारे लोक आहोत। मुलाने मारहाण केल्याचे आरोप आमदार सुनील शिंदे यांनी फेटाळले। सिंधुदुर्गामध्ये भाजपसोबत असलेलं नातं माझ्या बाजूने तुटणार नाही। येणाऱ्या सर्व निवडणुका आपण एकत्रच लढणार, आमदार निलेश राणे यांची ग्वाही। मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर सिंधुदुर्गामध्ये निलेश राणेंकडून मनोमिलनाचा प्रयत्न। धाराशिव ड्रग्ज प्रकरणावर ओमराजे आणि राणा जगजितसिंह पाटील आमने सामने। ड्रग्ज प्रकरणावर विधानसभेमध्ये का बोलला नाहीत, ओमराजे निंबाळकर यांचा सवाल। तर षडयंत्र करून तुळजापूरचं नाव खराब केलं जातंय, राणा जगजितसिंह पाटील यांचं प्रत्युत्तर। राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला मोदींकडून बहिणींना खास भेट। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी 12,000 कोटी अनुदान मंजूर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट। देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले। मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लाडक्या बहिणीने राखी बांधली। मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्रामधील सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा। राज्यभरामध्ये रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा। सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरेंना राखी बांधली। नागपुरात शरद पवारांना राष्ट्रवादीच्या प्रदेश महासचिव वर्षा शामकोळे यांनी राखी बांधली। नागपूर दौऱ्यावर पवारांकडून रक्षाबंधन साजरं। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबेंकडून रक्षाबंधन साजरं। रक्षाबंधन हा बहीण भावाच्या निस्वार्थी प्रेमाचा सण। रक्षाबंधनाच्या वेळी थोरातांचं वक्तव्य। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या घरी रक्षाबंधन साजरं। मोहोळांचं आपल्या सुरक्षेमध्ये असलेल्या पोलीस बांधवांसोबत देखील रक्षाबंधन। मोनिका मोहोळ यांनी पोलीस बांधवांना राखी बांधली। मोनिका मोहोळ या मुरलीधर मोहोळ यांच्या पत्नी।